उपमुख्यमंत्री अजित पवार अचानक बारामती हॉस्टेलमधून बाहेर, पोलीस संरक्षण पोलीस ताफा न घेता एकटे बाहेर पडले। अजित पवार नेमके गेले कुठे अद्याप स्पष्ट आहे। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा विस्कटली असताना अजित पवार अचानक बारामती हॉस्पिटलमधून एकटेच बाहेर पडले। आपले प्रतिनिधी बालाजी पोद्दार आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अधिकची माहिती त्यांच्याकडून घेऊया। बालाजी, काय नेमकं कारण असू शकतं? अजित पवार एकटे बाहेर पडलेले आहेत, अनेक समीकरणं बदलतायत, फिरतायत आणि अशात अजित पवार एकटे बाहेर पडलेत। विक्रांत, महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर करण्याची वेळ जवळ आलेली आहे आणि दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार अशा चर्चा गेले 3 दिवस सुरू होत्या। काल रात्री मात्र अचानक जे आहे ते शरद पवारांच्या राष्ट्रवादीने महाविकास आघाडी सोबतची एक बैठक बोलवली आणि या बैठकीमध्ये ही चर्चा फिसकटली असल्याचं दोन्ही राष्ट्रवादीचं असं समोर आलेलं आहे। मात्र आणखी चर्चा सुरू आहे। मात्र अजित पवार हे आज सकाळी अचानक जे आहे ते कुठलाही ताफा पोलीस बंदोबस्त न घेता स्वतःच्या गाडीमध्ये बारामती हॉस्टेलमधून बाहेर पडलेले आहेत। आता ते नेमकं कुठे गेलेत, कुणाला भेटणार आहेत याची काही कल्पना सध्या तरी कुठे दिसत नाहीये। मात्र अजित पवार ज्या पद्धतीने काल परवापर्यंत ज्या गुप्त बैठका होत होत्या, त्यांचे नेते राष्ट्रवादीच्या शरद पवारांचे नेते, अजित पवारांचे नेते एकमेकांना भेटत होते, प्रस्ताव देत होते। मात्र रात्री अचानक या सगळ्या प्रस्तावावरती चर्चा फिसकटली आणि त्यानंतर जे आहे ते आज सकाळी अजित पवार पुन्हा बारामती हॉस्टेलवर आलेले होते। अनेक आज पदाधिकारी सुद्धा त्यांना भेटा आलेले आहेत। मात्र अचानक अजित पवार यांनी स्वतःचा ताफा इथं ठेवून जे आहे ते स्वतःच्या गाडीमध्ये एकटेच निघून गेलेले आहेत। आता नेमका अजित पवार कोणाला भेटायला गेलेत का, कुठे गुप्त बैठक आहे का, काय कारण आहे अद्याप स्पष्ट नाही। मात्र आपण ते माहिती घेतोय। मात्र अजित पवार असं अचानक एकटेच बाहेर पडल्याने वेगवेगळ्या चर्चेला मात्र आता सुरुवात झालेली आहे। विक्रांत, खरंय बालाजी, अर्थात या चर्चांना सुरुवात होणं अपेक्षितच आहे, कारण अनेक समीकरणं मागच्या 24 तासामध्ये पुण्याच्या राजकारणातली फिरतायत, बदलतायत। अशात अजित पवार एकटे बाहेर पडलेले आहेत। पुन्हा समीकरणं फिरतात का, पुन्हा समीकरणं बदलतात का, येत्या काळात स्पष्ट होईल। तुर्तास धन्यवाद बालाजी दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।